नमस्कार, आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडिया. आजच्या महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिनचा मी रत्नाकर. घेऊया आढावा महाराष्ट्रातील काही प्रमुख घडामोडींचा. महापौर पदाच्या शर्यतीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे 3 नगरसेवक शिंदे गटात गेल्यानं बहुमताची समीकरणं बदलली असून सत्ता संघर्ष आता तीव्र झालेला दिसतोय. ठाणे महानगरपालिकेत महापौर पदावरून महायुतीतील गट पक्षांमध्ये मतभेद उफाळले आहेत. निवडणुकीत मजबूत कामगिरीचा दावा करत भारतीय जनता पक्षानं 2.5 वर्षाचा महापौर कार्यकाळ देण्याची मागणी केली आहे. मुंबई पोलिसांनी आंतरराज्यीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत 27 कोटी 21 लाख रुपयांचं मेफेड्रिन जप्त केलंय. मध्य प्रदेशातील रतलाम ते ठाणे पर्यंत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 5 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. बीएमसी निवडणुकीनंतर महापौर पदासाठी एकनाथ शिंदे यांनी 2019 प्रमाणेच ठाम भूमिका घेतल्यानं सत्ता करार तापलाय. भारतीय जनता पक्ष शिवसेना संघर्षात उद्धव ठाकरे यांनी राजकीय संधी मिळणार की भारतीय जनता पक्ष पुन्हा बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. मजगाव न्यायालयाने 1977 मधील 7 कोटी 65 लाख रुपयांच्या चोरीचा खटला तब्बल 50 वर्षांनी निकाली काढला. आरोपी आणि फिर्यादी बेपत्ता असल्यानं न्यायालयानं खटला अनावश्यक ठरवत आरोपींना डिस्चार्ज दिलाय. मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागून काही दिवस उलटले तरी महापौर पद कुठल्या पक्षाकडे जाणार याबाबत उत्सुकता कायम आहे. एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना ताज हॉटेलमध्ये हलवल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून अंतिम निर्णय 22 जानेवारी नंतर अपेक्षित आहे. बीड जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या आवाहनानंतरही शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर न केल्यानं कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व प्रशासकीय कार्यालयासमोर वाहतूक पोलिसांनी विना हेल्मेट कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींवर सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय. शहरातील महापौर पदाचा निर्णय आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुका यामुळे संभाजीनगर राजकारणात उत्सुकता वाढली आहे. काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं निलंबित केलंय. हिदायत पटेल यांच्या कुटुंबियांच्या गंभीर आरोपानंतर दोन्ही पक्षांनी आदेश जारी करून ही कारवाई केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 30,000 महिलांचे 1,500 रुपयांचे हप्ते 2 महिन्यांपासून थांबले आहेत. ई-केवायसी त्रुटी आणि आधार बँक लिंक तफावतीमुळे लाभ तात्पुरता रोखल्यानं महिलांमध्ये चिंता वाढली आहे. आजच्या या महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये इतकंच. इतर बातम्यांकरता पाहत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.